मोदींना भेटल्यानंतर ठाकरे भाजपसोबत जाणार होते. भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं ठाकरेंच्या मनात होतं, असा दावा तटकरेंनी केलेला आहे. शिवसेनेतील घडामोडींबाबत राऊतांनी सांगितलंय, तटकरेंचा हा गौप्यस्फोट आहे, तर सुनील तटकरेंना खोटं बोलण्याचा नाद आहे, अशी टीका संजय राऊत यांनी सुनील तटकरेंवर केली आहे. शिवसेनेनं सोबत यावं असा ठाकरेंना मोदींचा कल दिसला, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. माननीय पंतप्रधानांच्या भेटीच्या नंतर ज्या भेटीला उद्धवजी मुख्यमंत्री म्हणून गेले होते, अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून गेले होते, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण सुद्धा गेले होते, आणि त्याच्यानंतर उद्धवजींच्या मनामध्ये सरकार सोडावं आणि भाजपबरोबर सरकार स्थापन करावं असं दस्तूर खुद्द संजय राऊत यांनी मला सांगितलं. संजय राऊतांच्या आग्रहाखातर एकनाथराव शिंदे, मिलिंद नार्वेकर, अजितदादा पवार, सुनील तटकरे अशी बैठकी झाली. त्याच्यामध्ये सुद्धा त्याने ते मत त्या ठिकाणी व्यक्त केलं. असं काही झालं नाही. तटकरे खोटं बोलतात. तटकरे खोटं बोलताय. राष्ट्रवादीच्या बैठकीत जाऊन आम्ही कशाला सांगू? नक्कीच हे काय लपून राहिलेलं नाही. माननीय उद्धवजींनी हे वारंवार जाहीर सभातून सांगितलेलं आहे की प्रधानमंत्र्याबरोबरच्या बैठकीत काय झालं हे त्यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये हा नवीन गौप्यस्फोट काय केला? प्रधानमंत्र्यांबरोबर